मागच्या शॉर्टमध्ये आपण महाशिवरात्र म्हणजे काय पाहिलं आणि आज आपण महादेवाची पूजा कशी करायची जेणेकरून तात्काळ तो आपल्याला फळ देईल, तो प्रसन्न होईल हे बघणार आहोत. परमपूज्य आई म्हणतात, महादेवाची पूजा ही सुमनाने म्हणजे चांगल्या मनाने, शुद्ध अंतःकरणाने घडली पाहिजे. त्याला खूप दिवस त्याची पूजा करावी लागत नाही. एकदाच पूजा करायची, एकच बेल व्हायचा आहे, तरी तो संतुष्ट होईल. पण आपली पूजा करण्याची पद्धत चुकत आहे. मग पूजा कशी झाली पाहिजे? संसारात जे 100 ठिकाणी आपलं लक्ष आहे, ते महादेवाकडे एकाग्र करायचं आहे. शिवपिंडीवर जसा अभिषेक सातत्याने होत राहतो पाण्याची संततधार, तशी नामाची, त्याच्या स्मरणाची संततधार आपल्या मनात, अंतःकरणात ठेवून शुद्ध मनाने पूजा करायची. परमपूज्य आई म्हणतात, पूजी मन हे करुणी सुमन गिरिजाधवाला भज भज भव जलधी माझी मनुजा शिवाला. सुमन म्हणजे चांगल्या अंतःकरणाने पूजा केल्यावर तो आपल्याला तात्काळ फळ देणार आहे.